मंडळी, श्री गुरुदेव दत्त. सिंधू रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे. सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण संक्रांतीनिमित्त दोन पदार्थ बघणार आहे, ते म्हणजे तिळगुळाच्या वड्या आणि तिळाचे लाडू. तर दोन्ही प्रकार कसे करायचे यासाठी पाहूया पटकन साहित्य. त्यासाठी सुरुवातीला इथे आपल्याला तिळाच्या वड्या करण्यासाठी इथे आपण अनपॉलिश तीळ घेतलेले आहेत 1 वाटी, सुकं खोबरं किसलेलं 1 वाटी आणि 1 वाटी शेंगदाणे. आपल्याला यासाठी थोडंसं तूप लागेल. त्यानंतर लागणारे वेलची पावडर आणि गूळ. तर गूळसुद्धा गुळाचं प्रमाण जेवढं आपण तिळाचं प्रमाण घेतो त्याच पद्धतीने 1 वाटी तीळ असतील तर 1 वाटी गूळ घ्यायचा. चला तर मग आता आपण पुढच्या कृतीकडे वळू. आणि हेच जे प्रमाण आहे ते सेम वडीसाठी सुद्धा आहे. तर ह्याच साहित्याने म्हणजे ह्याच वाट्याने 1 वाटी शेंगदाण्याचा कूट, 1 वाटी तिळाचा कूट आणि 1 वाटी खोबऱ्याचं कूट, हे तिन्ही मिश्रण मी एकत्र करून तुम्हाला वड्या आणि लाडू हे दोन्ही करून दाखवणार आहेत. काही लोक यामध्ये खोबऱ्याचा वापर अजिबात करत नाहीत, परंतु खोबऱ्याचा वापर आम्ही म्हणजे तिळाच्या वडीमध्ये आणि लाडूमध्ये केलेला आहे. काही लोक खोबरं हे फक्त वरती सजावटीकरता वापरतात. चला तर मग आपण कृतीकडे वळू. तर सुरुवातीला आपण आता इथे कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये 2 वाट्या शेंगदाणे घेतलेत. आता ते चांगले भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजून झाले की त्यानंतर आपण तीळ आणि खोबरं असं भाजून घेणार आहोत. आता आपले शेंगदाणे भाजलेले आहेत. आता आपण ते काढून घेतले. आता आपण त्यामध्ये तीळ टाकून घेऊ. आता तीळ चांगला आवाज येईपर्यंत भाजायचे. आवाज यायला लागला की लगेचच आपण ते काढून ठेवायचे. ते थोडेसे मीडियम फ्लेमवरच भाजायचे. हे अनपॉलिश तीळ असल्यामुळे थोडेसे काळसर दिसतात. आता हे प्रमाण तुम्हाला जास्त दिसत असेल कारण मी लाडूसाठी 1-1 वाटी समप्रमाण घेतलेलं आहे आणि वडीसाठी सुद्धा 1-1 वाटी समप्रमाण घेतलेलं आहे. गुळाचं प्रमाण मी इथे 1 वाटी वापरते. गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आपले जे आहेत ते बिना पाकाचे लाडू आहेत. आता तीळ चांगले भाजून झालेत. त्याचाही आवाज यायला लागलाय. आता ते आपण काढून घेऊया. तीळ जर जास्त भाजले तर कोणताही पदार्थ थोडासा कडवट लागतो. आता आपण खोबरं भाजून घेऊया. खोबरं एकदम साधारणचं 1-1.5 मिनिटच भाजायचंय. आता इथे कढई तापली आहे त्यामुळे गॅस बंद केलाय आणि खोबरं फक्त थोडंसं कुरकुरीत होईपर्यंत भाजायचंय. खोबरंही खूप काळसर भाजायचं नाही. आता आपलं खोबरंही भाजून झालंय. आता खोबरं पण आपण बाजूला काढून घेऊया. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी शेंगदाण्याचा कूट, त्यानंतर 1 वाटी तिळाचा कूट, खोबऱ्याचा कूट, त्यानंतर थोडीशी वेलची पावडर आणि गूळ हे चांगलं आता मिक्सरला फिरवून घेऊया. आणि मग त्याच्यानंतर मी कढईमध्ये फक्त थोडंसं तूप गरम करून घेणार आहे. कढईचा गॅस बंद करणार आहे आणि कढईमध्ये गॅस बंद केलेला असतानाच हे मिश्रण छान एकजीव कालवून घेणार आहे. मग एकजीव मिसळल्यामुळे याचे चांगले लाडू बांधता येतील. हे बघा, आता हे सगळं मिश्रण असं चांगलं लाडूचं एकजीव झालेलं आहे. आता आपण एक कढई घेऊ आणि कढईमध्ये मी तूप गरम करून घेतलेलं आहे 1 चमचाभर. हे बघा, आता कढईमध्ये 1 चमचाभर तूप गरम करून फक्त घेतलेलं होतं. आता हे सगळं मिश्रण आपण ह्या कढईमध्ये टाकून देऊया. आणि आता आपली कढई छान 1-2-3 मिनिटांमध्ये थंड होईल. मग हे चांगलं एकजीव करून घेऊ.
आणि मग आता आपण याचे लाडू वळून घेऊ. तर बघा आपले असे ह्या पद्धतीचे लाडू तयार झालेले आहेत. त्या मिश्रणाचे सर्व लाडू इथे वळून घेतलेले आहेत. आता आपण वळूया बर्फीच्या कृतीकडे. आता आपण त्याच कढईमध्ये 2 चमचे तूप गरम करून घेतलंय. आता त्याच्यात सुरुवातीला आपण 1 वाटी गूळ घालून घेऊ. आणि पहिल्यांदा गूळ चांगला वितळवून घ्यायचा. छान एकजीव करून ते आता चांगलं घेणार आहे. आता आपल्या गुळाला थोडंसं पाणी फुटायला सुरुवात झाली आहे. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊ. 2 चमचे पाणी. आता आपला गूळ चांगला वितळायला लागलाय. आता इथे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि छान एकजीव करून घेणार आहेत आपण गूळ. गुळामध्ये आता खोबऱ्याचा कूट, तिळाचा कूट, थोडीशी वेलची पावडर आणि शेंगदाण्याचं कूट हे सगळं प्रमाण 1-1 वाटी मिक्स करून घेणार आहे आणि चांगलं एकजीव करून घेणार आहे. गुळाचा खूप पाक नाही करायचा, नाहीतर मग वड्या वगैरे कडक होतात. आता गूळ छान फुलून आला. आता त्याच्यामध्ये वेलची पूड, खोबऱ्याचा कूट, तिळाचा कूट आणि शेंगदाण्याचा कूट हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता पकडीने कढई धरून छान व्यवस्थित पटापट एकजीव करून घ्यायचं. आणि याचा चांगला एकसंध गोळा करून घ्यायचा. हे बघा आता हे मिश्रण चांगलं एकजीव करून घेतलं. आता पुन्हा गॅस थोडासा चालू करून घेतलेला आहे आणि गॅस बारीकच ठेवलेला आहे. गॅस जर एकदम बंद केला तर कधी कधी आपलं जे मिश्रण आहे ते जास्त घट्ट होत जातं आणि मग वडी थापायला त्रास होतो. मग आपल्याला मऊसूत जर वड्या पाहिजेत तर थोडंसं मिश्रण आपलं पातळच हवं, म्हणून थोडं मग गॅस चालू केलेला आहे. आता हेच वड्यांचं मिश्रण आपण आता एका ताटाला थोडंसं तूप लावून घेतलंय, त्यामध्ये काढून घेऊया. आता आपण हे मिश्रण एका ताटात काढून घेतोय आणि सर्वत्र व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि एक 10 ते 15 मिनिटं छान सेट करत ठेवायचं. मग थोडंसं कोमट झालं की त्याच्या वड्या पाडून घेऊ. तर बघा अशा पद्धतीनं आपण आता हे मिश्रण ताटात पांगवलेलं आहे. आता थोडा वेळ आपण हे असंच ठेवूया 15 मिनिटे आणि मग नंतर त्याच्या वड्या पाडून घेऊ. आता आपलं मिश्रण कापण्यायोग्य झालं. आता आपण याच्या वड्या पाडून घेऊ. तर बघा आता आपल्या वड्या छान पडलेल्या आहेत आणि सर्व वड्या आपण काढून घेतलेल्या आहेत. तर साधारण त्या मिश्रणामध्ये एवढ्या वड्या झालेल्या आहेत आणि आपले लाडूही तयार आहेत. तर ह्या आहेत आपल्या वड्या आणि हे झाले तिळाचे लाडू. तर कशी वाटली तुम्हाला ह्या दोन्ही रेसिपी हे आम्हाला तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगा. त्यानंतर आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि अशाच साध्या सोप्या चविष्ट रेसिपींसाठी सिंधू रेसिपीजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.